नमस्कार. जर तुम्ही कोलेस्ट्रॉलची टेस्ट करून घेतली असेल तर LDL, HDL, ट्रायग्लिसराईड याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. पण आज आपण अशा एका हार्ट रिस्क फॅक्टरबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि त्याचं नाव आहे लायपोप्रोटीन A किंवा LPA. ओके. विशेष म्हणजे अनेक लोकांचं कोलेस्ट्रॉल हे नॉर्मल असतं, BP सुद्धा कंट्रोलमध्ये असतं, तरीही त्यांना कमी वयामध्ये हार्ट अटॅक येतो किंवा एन्जिओप्लास्टी करावी लागते. असं नेमकं का होतं? अनेक वेळा यामागचं एक कारण हाय लायपोप्रोटीन A असू शकतं. सर्वात आधी समजून घेऊयात की LPA म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर LPA हा LDL कोलेस्ट्रॉल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल सारखाच एक पार्टिकल असतो, पण त्याच्यासोबत अनेक अतिरिक्त प्रोटीन जोडलेले असतात ज्याच्यामुळे तो अधिक हानिकारक ठरू शकतो. तो आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल जमा करायची प्रक्रिया वाढवू शकतो आणि प्लाक फॉर्मेशनचं रिस्क वाढून जाते. म्हणूनच आज आपल्याला LPAला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा एक महत्त्वाचा इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर मानला जातो. ओके. आता प्रश्न पडतो की जर हा इतका महत्त्वाचा असेल तर त्याबद्दल आपण जास्त ऐकत का नाही? कारण रूटीन लिपिड प्रोफाईलमध्ये LPA टेस्टचा समावेश नसतो. म्हणजे तुमच्या कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट नॉर्मल येऊ शकतो, परंतु LPA हाय असू शकते आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसते. अशामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे LPAची पातळी बहुतेक वेळा लाईफस्टाईलवरती नाही तर जेनेटिक्सवरती अवलंबून असू शकते. रिसर्च असं सांगतं की जवळपास 80 ते 90% LPA लेवल ही जीन्सवरती अवलंबून असते. म्हणजेच जर तुमच्या पेरेंट्समध्ये किंवा जवळच्या फॅमिली मेंबर्सपैकी कोणाला कमी वयामध्ये हार्ट अटॅक आला असेल किंवा त्यांचं बायपास सर्जरी झालेली असेल, एन्जिओप्लास्टी झालेली असेल, तर तुम्ही LPA टेस्ट याबद्दल नक्की विचार केला पाहिजे. आता प्रश्न येतो की कोणती लेवल चिंतेचा विषय असू शकते? सामान्यतः 50 mg/dl पेक्षा जास्त LPA लेवल ही इलिव्हेटेड मानली जाते, पण फक्त एक आकडा पाहून रिस्क ठरवली जात नसते. तर डॉक्टर तुमचं वय काय आहे, तुमची फॅमिली हिस्ट्री काय आहे, कोलेस्ट्रॉल लेवल्स, BP किंवा डायबिटीज किंवा इतर रिस्क फॅक्टरसुद्धा एकत्रित काही आहेत का नाहीत त्याची तपासणी करत असतात. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राहते, जर आपल्याला LPA जेनेटिक असेल तर आपण काहीच करू शकत नाही का? तर नक्कीच आपण करू शकतो. आपण आपले जीन्स बदलू शकत नसू, परंतु इतर रिस्क फॅक्टरवर नक्की आपण काम करू शकतो. LDL कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं, ब्लड प्रेशर मॅनेज करणं, डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं आणि हेल्दी वेट मेंटेन करणं आणखीन महत्त्वाचं ठरू शकतं. विशेषतः जेव्हा LPA हाय लेवलला असतं, म्हणून अर्ली डिटेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. जितक्या लवकर रिस्क फॅक्टर समजतो तितक्या लवकर प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आपल्याला घेता येतात. जर तुमच्या कुटुंबात कमी वयामध्ये कोणाला हार्ट अटॅक आला असेल, बायपास सर्जरी झाली असेल किंवा एन्जिओप्लास्टी झालेल्याची जर हिस्ट्री असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य इव्हॅल्युएशन आणि हार्ट रिस्क असेसमेंट यासाठी आपल्याला जवळच्या आपल्या माधोबागच्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये नक्की भेट द्या. तिथे ॲडव्हान्स रिस्क फॅक्टर, लाईफस्टाईल, मेटाबॉलिक हेल्थ आणि ओव्हरऑल हार्ट रिस्कबद्दल समजून घ्यायला पर्सनलाइज गायडन्स दिलं जातं. जितक्या लवकर तुम्ही तुमची रिस्क समजून घ्याल तितकेच लवकर हार्ट प्रोटेक्शन आपल्याला मिळू शकतं. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला कमी वयामध्ये हार्ट अटॅक किंवा एन्जिओप्लास्टी झाली होती का? हेल्थशी संबंधित अशाच प्रॅक्टिकल किंवा सायन्स बेस्ड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.